पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षामध्ये एक कणखर नेता म्हणून आपली जी प्रतिमा तयार केली होती, या प्रतिमेमध्ये बदल करायला सुरुवात जी आहे ती सुरुवात केलेली दिसून येते. कारण पंतप्रधानांनी जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर या देशातल्या तरुणांशी हलक्या फुलक्या भाषेमध्ये संवाद साधण्यास सुरुवात केलेली दिसून येते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी इंस्टाग्रामवर तयार केलेल्या रील होय. कारण पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवर ज्या रील्स तयार केल्या, या रील्समध्ये फ्रेंड्स असा शब्दाचा उच्चार त्यांनी केलेला दिसून येतो. आणि अत्यंत नर्म हलक्या फुलक्या संवाद शैलीमध्ये ते तरुणांशी किंवा झेंझेंशी संवाद जे आहे ते संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण त्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचे जे कार्यक्रम असतील, धोरणे असतील किंवा सरकारची जी पॉलिसी आहे, त्या पॉलिसी संदर्भात तरुण वर्ग किंवा झेंजी वर्ग फारसा समाधानी नाही. त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आणि हा असंतोष जर असाच वाढत राहिला तर 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण झेंझींची लोकसंख्या जवळपास 60% आहे. आणि भारतीय जनता पक्ष गेल्या 10-12 वर्षापासून तरुणांशी कनेक्ट असलेला पक्ष आहे. आणि या पक्षापासून जर तरुण तुटले तर फार मोठा हक्काचा मतदार भाजपला गमवावा लागेल. आणि हक्काचा मतदार जर भाजपचा गेला तर निवडणुकीच्या एशामध्ये समस्या जी आहे ती समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना समजणारी किंवा तरुण वापरत असलेले इंस्टाग्रामसारखे साधन जे आहे ते इंस्टाग्रामसारखे साधन वापरायला लागले आणि त्यांच्या भाषेमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहेत. फक्त पंतप्रधान करत नाही तर भाजपच्या कार्यकारिणी असतील, यांनी देखील तरुणांशी संवाद साधण्यासाठी विनोद तावडे असतील, स्मृती इराणी असतील यांच्या अध्यक्षतेखाली एक कोर कमिटी तयार केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना देखील तरुणांशी संवाद साधण्यासाठी, तशा प्रकारच्या रील बनवण्यासाठी इंस्टाग्रामवर सक्रिय राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पंतप्रधानांकडून देण्यात आलेल्या आहेत. कारण झेंझींची जी वाढती ताकद आहे ती वाढती ताकदीचा पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल किंवा त्यांच्यामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे तो कसा कमी करता येईल, या दृष्टिकोनातून पंतप्रधान आपल्या प्रतिमेमध्ये बदल करताना दिसून येत आहे.